ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. भरमसाठ आलेले लाईट बिल हे तुमचा खिसा खाली करत आहे. प्रत्येक महिन्याचं बिल पाहून डोकं फिरतंय? मग काळजी करू नका, उपाय आहे आमच्याकडे. प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर 1 किलोवॅट पासून गरजेनुसार हवे तितक्या वॅटचे सोलर पॅनल्स, तेही नामांकित ब्रँड्सचे, वारी आणि अदानीमध्ये उपलब्ध. संपूर्ण गॅल्वनाइज स्ट्रक्चर, खात्रीशीर रूफटॉप इन्स्टॉलेशन, विक्रीनंतरची जबाबदार सेवा, हे आहे आमचं वचन. वाढलेल्या लाईट बिलाला पर्याय म्हणून आम्ही हे सेवा सुरू करत आहोत. लहान व्यावसायिक असो वा निवासी किंवा मोठा व्यावसायिक सोलर प्रोजेक्ट, कर्ज सुविधा उपलब्ध. सर्व राष्ट्रीयकृत बँका, श्रीराम फायनान्स, बजाज फायनान्स. पत्ता BST कॉम्प्लेक्स, मालपाणी लॉन्सच्या समोर, शेतकी संघाच्या पेट्रोल पंपा शेजारी. मोबाईल 74 98 06 92 08 व 92 84 40 18 40. प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर. लाईट बिल कमी करा, भविष्य उजळवा. बाळासाहेब थोरात यांनी वसंत लवांडे यांच्यावरती झालेल्या शाईफेक प्रकाराचा तीव्र शब्दात निषेध केला. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख प्रवक्ते असणाऱ्या वसंत लवांडे यांच्यावरती संग्राम भंडारे यांनी शाईफेक केल्याची घटना घडल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये संताप व्यक्त केला जातोय. या घटनेवरती प्रतिक्रिया देताना बाळासाहेब थोरात म्हणालेत की लोकशाहीमध्ये मतभेद असू शकतात, परंतु विचारांना उत्तर देण्याऐवजी अशा प्रकारचे भ्याड हल्ले करणं ही अत्यंत निंदनीय बाब आहे. राजकीय संस्कृतीला काळीमा फासणारा हा प्रकार आहे. अशा प्रवृत्तीला कुठल्याही परिस्थितीमध्ये समर्थन देता येणार नाही. पुढे ते म्हणालेत की विरोधकांचं मत ऐकून घेण्याची सहनशीलता संपत चालली आहे. ही बाब लोकशाहीसाठी धोकादायक आहे. राजकीय नेत्यांवरती शाईफेक, हल्ले किंवा धमक्या देणं हा लोकशाहीचा मार्ग नाही. संबंधांवरती कठोर कारवाई करून अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याची प्रशासनानं काळजी घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. राज्यभरामधनं निषेध व्यक्त केला जातोय. एक दुर्दैवी गोष्ट आहे की विकास दादा लवांडे यांच्यावर भ्याड हल्ला करण्यात आला. त्याला भ्याड हल्लाच मी म्हणेल. आणि विकासदादांचं सुद्धा अभिनंदन याच्याकरता करेल की त्यांनी अत्यंत धीरोदात्तपणे त्या प्रसंगाला सामोरं गेलेले आपल्याला दिसत आहेत. संत ज्ञानेश्वरांनी, संत तुकारामांनी, महात्मा फुलेंनी, सावित्रीबाई फुलेंनी आम्हाला धीरोदात्तपणे या विषयाला पुढे सामोरं जाण्यास शिकवलेलं आहे. शाहू फुले आंबेडकरांचा विचार, हा विचार पुढे नेण्याकरता जे लढतायत, आज मेहनत घेत आहेत, अशांवर हल्ले होत असताना दिसत आहेत. प्रवीणदादा गायकवाडांवर हल्ला झाला, हनुमंत पवारांवर हल्ला झाला, आता विकासदादा लवांडेंवर हल्ला झाला. अत्यंत दुर्दैवी गोष्ट ही. खरे तुम्हाला प्रतिवाद करायला संधी आहे. तुम्ही सांगू शकता की आम्ही कसे खरे वारकरी आहोत, हे सांगण्याची जबाबदारी त्यांची आहे. असं असतं आणि हल्ला करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. आणि दुर्दैवानं हे सरकार, शासन त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतंय. हे खूप दुर्दैव. महाराष्ट्राच्या विचारधारेला धक्का देणाऱ्या ह्या गोष्टी घडतायत. आणि यामध्ये अत्यंत जागृतपणे वारकरी संप्रदायानं, जे जे असतील वारकरी संप्रदायाला मानणारे, त्यांनी या गोष्टी खूप जागृतपणे पाहिलं पाहिजे. प्रतिवाद करायला हरकत नाही ना, तुम्ही करा प्रतिवाद. त्यांनी काही म्हटलं असेल तर ही पद्धत जी आहे ती अत्यंत चुकीची आहे. संगमनेरमध्ये ते काही दिवसांपूर्वी आले होते, मात्र त्यांनी सांगितलं होतं आपला ज्यावेळेस संघर्ष झाला पुरेसे. शावी शेख, C24 संगमनेर.